बोगस मतदारांना पकडण्यात आले। प्रभाग क्रमांक 23 मध्ये पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय। 5 बोगस मतदारांना पकडण्यात आले। संशयित बोगस मतदारांची आता सध्या चौकशी सुरू आहे। आपल्या प्रतिनिधी सहकारी कविता लोखंडे या निमित्तानं आपल्यासोबत जोडलं जाणं अपेक्षित आहे। दरम्यान जो बोगसचा मुद्दा समोर येतोय तो अनेक ठिकाणाहून येतोय। आज 29 महानगरपालिकांमध्ये सिद्धेश मतदान होतंय आणि या 29 महानगरपालिकांच्या मतदानाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी याच तक्रारी येत आहेत की काही ठिकाणी बोगस पकडले गेले आहेत, काही ठिकाणी 10 महानगरपालिकांमध्ये अशा पद्धतीचे बोगस मतदारांच्या घटना आपण आता सकाळपर्यंत सर पाहतोय। बिलकुल बिलकुल कविता लोखंडे जोडल्या गेल्या आहेत, आपल्या सहकारी आहेत। कविता, आवाज येतोय? हो हो। बोगस मतदारांना कसं पकडलंय, ओळखलं कसं की हे बोगस आहेत? नक्कीच बोगस मतदारांविषयी महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीकडनं नावं जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर बोगस मतदारांवरती डबल स्टार करून जे आहे या बोगस मतदारांची नावं चेक करण्यात आली होती आणि आज जे आहे सकाळी नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मध्ये हे बोगस मतदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलेले आपल्याला पाहायला भेटलेले आहेत। 5 हे बोगस मतदार आहेत आणि अजून देखील बोगस मतदार या ठिकाणी बोगस मतदान करण्यासाठी येऊ शकतात। त्यासाठी पोलीस असतील, निवडणूक आयोग असेल सज्ज झालेला आहे आणि बोगस मतदारांची कसून चौकशी करताना आपल्याला निवडणूक अधिकारी जे आहेत ते पाहायला भेटतात। जी कविता, एक पटकन प्रश्न विचारतो, 30 सेकंदामध्ये त्याचं उत्तर द्या की पकडलेल्या बोगस मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे का अद्याप ताब्यात घेतलेलं नाही? नक्कीच प्रसाद सर, या बोगस मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची जी कसून चौकशी जी आहे, त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असेल, त्याचबरोबर मतदान कार्ड असेल, हे कशा पद्धतीने बनवण्यात आलेले आहे, कुठून बनवण्यात आलेले आहे, याची कसून तपासणी जी आहे ते नवी मुंबई पोलीस करताना आपल्याला पाहायला भेटतात। प्रसाद सर, धन्यवाद कविता या तपशिलाच्यासाठी।